नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज सकाळी सकाळीच आम्ही निघालोय आळंदीला. आमचा 12-13 जणींचा ग्रुप आहे. बाकीचे मागून येत आहेत. तर आज आळंदीला जाण्याचं कारण म्हणजे आज एकादशी आहे आणि माऊली महाराजांची पालखी पंढरपूर वारीवरून कालच आळंदीला आलेली आहे. तर चला आपण जाऊयात माऊलींच्या दर्शनाला. खूप छान वाटत आहे. सकाळी सकाळी एकदम फ्रेश वातावरण आहे आणि या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आम्ही पायीवारी करत आहे. तुम्ही बघू शकता, पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने आजूबाजूला खूप हिरवळ आहे. फारसं ऊन पण नाही आणि पाऊसही नाही आहे. त्याच्यामुळे एकंदरीत प्रवासाला खूप मजा येत आहे. तर आम्ही चाललो आहे आळंदीला. पायी दिंडी चालू आहे आता. तर आज एकादशी पण आहे आणि पंढरपूरवरून पालखी ज्ञानेश्वर माऊलींची परत आलेली आहे. तर आम्ही चाललो आहे आळंदीला दर्शन घेण्यासाठी. तर या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत. तर या पाटीलताई आहेत दोघींचं नाव सेमच आहे. आणि या आशाताई आहेत माझ्या मैत्रिणी. तर तुमचा अनुभव कसा आहे? तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला खूपच छान वाटलं. मस्त एकदम. हो, मज्जा आली खूपच. हो. मैत्रिणींसोबत. अच्छा, तर मग एकदा आपण विठुनामाचा गजर करूयात. हो हो. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल तुकाराम. सांगा, काय सांगायचंय? बोला मावशी. चला आळंदी. चला. हम जा रहे हैं आळंदी को. त्याच्यात जाईल ना. बोला बोला, काय बोल. दिसे करायला. नाही, ते बंद करायला येते. करा. बोला तुम्ही. म्हणू नका. हा, टोल काढते. नको, राहू द्या. पाय पाय दुखालेत का कुणाचे? नाही पाय दुखत नाही आमचे. आम्हाला माऊली घेऊन चालले बरोबर. हो, छान वाटते आम्हाला. खूप छान वाटतं. मग एखादं गाणं म्हणा. येणार नाही आता पाहायला माझ्या. गाणं म्हणा, भजन म्हणा, मग एखादं म्हणा म्हणा अजून. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. तर असा विठुनामाचा गजर करत भक्तिमय वातावरणाचा आनंद घेत आमचा निम्मा प्रवास पूर्ण झालेला आहे. इथून पुढचा प्रवास अजून आनंददायी असणार आहे. तर तुम्ही पाहू शकतात गाड्यांची किती गर्दी आहे. आज एकादशी असल्याकारणाने खूपच गाड्यांची गर्दी आहे. साईडला किती छान तळा आहे पहा. तर अशा पद्धतीनं आमचा ग्रुप आणि आम्ही पायीवारी करत भक्तिमय वातावरणाचा आनंद घेत वारकऱ्यांसोबत पायीवारी करत आहे. चला तर मग आता आपण आळंदीला आलेलो आहे. तर फायनली आम्ही पोचलो आहे आळंदीला. खूपच आनंददायी प्रवास आहे हा. इंद्रायणी नदीकाठी भक्तिमय वातावरण पाहून अजूनच पॉझिटिव्ह एनर्जी आली आहे. तर सगळ्यात आधी आम्ही इंद्रायणी नदीची पूजा करून घेत आहे. इथून आम्ही माऊली महाराजांच्या संजीवन समाधी मंदिराकडे जाणार आहोत. Thank you.
हे पाहू शकतात किती गर्दी आहे. आज एकादशी असल्या कारणाने जास्तच गर्दी दिसत आहे. आजूबाजूला किती छान दुकानं आहेत बघा. तर या गर्दीतनं वाट काढत आम्ही चाललोय मंदिराकडे. इथून मंदिर जवळच आहे. मंदिराजवळ पोहोचताच खूप मोठी दिंडी आली चालत. त्याच्यामुळं इतकी गर्दी झाली होती की आम्हाला काही दर्शनाचा चान्स भेटला नाही. त्याच्यामुळं आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आता इथूनच आम्ही परतीचा प्रवास सुरू करणार आहे. तर आमचा प्रवास खूप छान झालेला आहे. हा आमच्यासाठी एक वेगळा अनुभव होता आणि हा अनुभव अनुभवताना आम्हाला खूप मजा आली. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.